आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अंजली दमानिया यांनी केलेल्या एका नव्या आरोपाची बातमी आहे। अंजली दमानिया यांनी पुन्हा एक नवा आरोप केलाय, तो म्हणजे त्यांनी बीड इथले पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप शेअर केली आहे आणि या क्लिपची चौकशी करण्याची मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे। दरम्यान वाल्मिक कराड आणि शीतल कुमार बल्लाळ यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे। ही ऑडिओ क्लिप 3 महिने जुनी असल्याचं सुद्धा दमानिया यांनी स्पष्ट केलंय। एक ऑडिओ क्लिप अंजली दमानिया यांनी आज व्हायरल केलेली आहे, शेअर केलेली आहे आणि या क्लिपची चौकशी झाली पाहिजे। कराड आणि पोलीस निरीक्षकामधला हा संवाद आहे आणि या संवादाच्या अनुषंगानं कशा पद्धतीचे संबंध पोलीस आणि आरोपींमध्ये होते हा मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे। ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ना काय म्हणताय? काय नाही त्या सनीला लाखा गुतू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस करत होते. हा अरे संदीप ते म्हणजे योगेशच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलं स्कोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सगळं तुमचा फोन आला म्हणजे सगळं मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोलला होता ते आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलत करा. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. दरम्यान पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी मात्र आपल्यावर आरोप फेटाळून लावले। सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे, त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे। त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये, यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे, त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल। परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत।